नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील, अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आपल्याला डाळ तडक्याची रेसिपी करायची आहे। आता डाळ मी कुकरला शिजवून घेत आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घालून फोडणी करून घेत आहे। येथे मी जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लसूण ठेचून घातलेला आहे। थोडेसे आलं किसून घातलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। हे मी आता तेलामध्ये चांगलं परतवून घेते। यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। तो आता आपल्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। तोही आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हे दोन्हीही चांगलं परतवलं गेलं पाहिजे। गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलेली आहेत आणि हे मी चांगलं मिक्स करून घेत आहे। आणि तुरीची डाळ मी घोटून घेतलेली होती ती मी आता यामध्ये घालत आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेत आहे। यामध्ये मी थोडं गरम पाणीही घातलेलं आहे। हे चांगलं मिक्स केल्यानंतर मी आता फोडणी करण्यासाठी घेत आहे। डाळीला 5 मिनिटं मी उकळी काढून घेत आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे। आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेली आहे। थोडीशी मी कोथिंबीर घालत आहे। येथे मी फोडणीसाठी तूप घेतलेले आहे। त्यामध्ये मी जिरे, मोहरी आणि लसणाचे तुकडे घालत आहे आणि 1 लाल मिरची घातलेली आहे। हिंग घालत आहे आणि कोथिंबीर घालून घेत आहे। यामध्ये मी थोडी कसुरी मेथी ही पण घातलेली आहे। यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घातले आहे, पाव चमचा हळद घातली आहे। हे सगळं आपल्याला मिक्स करून फोडणी डाळीमध्ये घालायची आहेत। त्यामुळे डाळीला चांगला तडका बसेल आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे। आपली डाळ तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत।